झी 24 तास एक पाऊल पुढे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे लवकरच मोठ्या पडद्यावर पिपाणी वाजवायला सज्ज झालेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनेकांनी आपापल्या परीने सिनेमामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आता असाच एक प्रयत्न दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आपल्या आगामी पिपाणी या सिनेमातून करणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. पीक पाणी म्हणजेच पिपाणी. मी काय बोलतेय तुम्हाला काही कळत नसेल ना. चला तर मग माझ्याबरोबर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहे, त्यालाच हे समीकरण काय आहे विचारूयात. गजेंद्र, काय आहे एक्झॅक्टली समीकरण पिपाणी पीक पाणी, काय सांगशील? ते कशी गंमत झाली, आपल्याकडे एक खेळ खेळतात ना, कानात एक गोष्ट सांगितली की 10 जणांच्या कानात सांगत 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 शेवटी जो शब्द तो वेगळा असतो. तसं इकडनं मी सांगतोय पीक पाणी आणि तिकडनं निघतोय पिपाणी, तर तो क मध्ये कधी खाल्ला गेला याची ती गंमत, याची ती गोष्ट आहे. पीक पाणी हा पीक पाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, खूप जवळची गोष्ट आहे आणि त्याची पिपाणी होते. असा प्रहसन ज्याला म्हणू, असं उपहासात्मक असा तो चित्रपट आहे. त्यामुळे पिकपाणी 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 पिपाणी असं ते त्याचा अपभ्रंश झालेला आहे, म्हणून त्याचं नाव पिपाणी आहे. नावच खरं तर इतकं इंटरेस्टिंग आहे. हे नाव सुचलं कसं, ही कन्सेप्ट सुचली कशी, काय सांगशील? कॉन्सेप्ट अशी आहे की हॉलिवूडच्या एका डिरेक्टरला विदर्भातल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा एकदम कळवळा येतो आणि ती इकडे येते आणि त्यांच्यावरती अभ्यासपूर्ण फिल्म करायला घेते. तर त्या अभ्यासातच लक्षात यायला लागतं आत्मपरीक्षणाची फिल्म आहे, एंटरटेनिंग आहे, गंमत आहे. म्हणजे कुणाच्या दुःखाची गंमत करू नये, पण ही दुःखाची गंमत नाहीये, हे त्याच्या विषयीचं आत्मपरीक्षण आहे आणि ते फार गमतीशीर रीतीने केलेलं आहे. ती जेव्हा ती फिल्म करायला घेते की विदर्भामध्ये शेतकरी, एकूणच भारतातला शेतकरी, एकूणच शेतकऱ्यांची अवस्था, अशा याच्यावरती तिला असं वाटतं की विपुल दुःख आणि दैन्य इथे आहे, त्यामुळे मस्त फिल्म होईल आणि ऑस्करसाठी अशा पद्धतीच्या दारिद्र्य रेषेखालच्या सिनेमे आणि विषय लागतात, असा ते ती डोक्यात घेऊन आलेली असते. आणि हळूहळू तिच्या लक्षात येतं आणि ती तशा पद्धतीची मांडणी सुरू करते. आपण सिनेमा बघताना खूप हसत राहतो की अरे, आपण आपल्या दुःख दैन्यावर हसत राहतो, आपल्या एकूणच सिस्टीमवर हसत राहतो, आपण कसे जबाबदार होते सगळ्या गोष्टीला याच्यावर हसत राहतो. आणि मग ती जाते स्टडी करून आणि पुन्हा ती युनिट घेऊन येते आणि ती जेव्हा त्याचं चित्रीकरण सुरू करते, अभ्यास म्हणजे तिच्या अभ्यासावरती ती फिल्म तयार करायला घेते, तेव्हा तिथली पात्र, तिथल्या घटना आणि त्या साकार करायला तिने आणलेली नटमंडळी, आणि मग एक गंमत अशी सुरू होते की तिथले ओरिजिनल ऑथेंटिक पात्र, जी पात्र म्हणजे माणसं, खरी माणसं आपल्याच आयुष्याचा आरसा बघतायत समोर त्या संपूर्ण शूटिंगच्या प्रोसेसमध्ये. अशा म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू अशा पद्धतीने तो सिनेमा जातो. आणि म्हणून पिकपाणीचं म्हणजे तिथल्या लोकांचं ह्यांना काय पडलंय आणि ह्यांच्या आयुष्यात त्यांना का आकर्षण आहे वगैरे वगैरे, अशा खूप गोष्टी करत करत आपण टोटॅलिटीमध्ये संपूर्णच आपल्या सिस्टीमवरती भाष्य करतो या सिनेमामध्ये. आणि ते भाष्य फार विनोदी ढंगाने येतं, म्हणून त्याचं नाव मग पिकपाणीचं पिपाणी होतं. एक जर्मन ऍक्ट्रेस तू घेतलेली आहेस फिल्ममध्ये, त्याचबरोबर मकरंद आहे आणि विशेष करून मला तुला असं विचारायचं की चंद्रकांत कुलकर्णी जे ऑलरेडी डायरेक्टर आहेत त्यांना तू अभिनय करायला लावलेला आहेस, तर हा अनुभव कसा होता तुझा? नाही, मी काय चंदूला अभिनय करायला लावला. चंदू स्वतः एक मुळात चांगला अभिनेता आहेच, आणि बंदरवाडी सारखा सिनेमा याच्या आधी केलाय 10 वर्षापूर्वी. शिवाय नाट्यशास्त्र अभ्यासाचा तो विद्यार्थी आहे आणि तो खूप चांगला नट आहे मला माहिती होतं, कारण आम्ही तसे जुने मित्र आहोत, 20 वर्ष झाली आम्हाला एकमेकांना ओळखताना. तर चंदूला घेण्यामागचं कारण कसं होतं की तो त्यातला जो SDO आहे, सर्कल ऑफिसर, एक शासकीय अधिकारी मला असा हवा होता. शासकीय अधिकारी शिकलेला, डेप्युटी कलेक्टर आहे तो, त्या पोस्टचा माणूस आहे, पण तो पुन्हा त्याच्या एका तळागाळातल्या कुटुंबातून आलेला, पण हुशार, शिकलेला, आणि जी काय तारांबळ उडते, तारेवरची कसरत करावी लागते शासकीय अधिकाऱ्यांना, म्हणजे शासन आणि आम जनता यांच्यामध्ये जे काय असतं
तर ते चंदू दिसतच होता मला तिथे की एक अतिशय चाणाक्ष, हुशार, दिसायला परफेक्ट कास्टिंग आणि उत्तम अभिनेता. म्हणून मी चंदूला विचारलं. चंदूला ही संपूर्ण कल्पना आवडली आणि त्याने होकार दिला. आणि चंदूच्या असण्यामुळे एक सिनेमाला वस्तुनिष्ठता आलीच. म्हणजे चंदू सारखा माणूस जेव्हा एखादा सिनेमा स्वीकारतो तेव्हा त्या सिनेमाच्या कंटेंटची वायबिलिटी लक्षात घेऊनच तो ते करेल. ते एक झालं. दुसरं, मकरंद अनासपुरे यासाठी होता की ज्याने तो सगळा भाग पाहिलेला आहे, ज्याचा या विषयावर अभ्यासही आहे, ज्याने त्या सगळ्याचा अवेअरनेस असलेला, वाचन असलेला नट एक. दुसरं, मकरंद अनासपुरे हा उत्तम अभिनेता आहे हे त्याने सिद्धच केलं आत्तापर्यंत. त्यामुळे जेव्हा चंदूकडे हा प्रोजेक्ट येतो त्या बाईचा की तिला ती फिल्म करायची, म्हणजे त्याच्या डोक्यावर त्याच्यावरचा ऑफिसर मारतो की हे आपल्याला करायचं आहे हिच्याबरोबर, तर त्याला कोण सापडतं? तर तिथलं गावाकडे असतात ना असे, ज्याला आपण आता नवीन भाषेत असं नाव दिलेलं आहे की इव्हेंट मॅनेजमेंट. गावाकडे असं एक हरकाम्या कारभारी असायचाच पूर्वी, तर तो तिथला इव्हेंट मॅनेजमेंटवाला माणूस आहे. आणि त्याला म्हणजे कुणी जन्माला येणार असेल तर तिथपासून तर मैताच्या सामानापर्यंतची सगळी माहिती आहे. आणि निवडणुकीच्या गुलालाचं म्हणजे नारळ फोडण्याची जागा ठरवण्यापासून गुलाल उधळण्याच्या प्रोसेसपर्यंत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.